नित्यानंद महाकारुणिक तथागत भगवान अर्हत सम्यक संबुद्ध भगवंतांनी आख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला, जो धारण करण्यायोग्य असा सद्धम्म आणि संघ गुणांना धारण करून भगवंताच्या सद्धम्मामध्ये प्रतिष्ठित होणारा, आपली अविद्या दूर करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून विद्या प्राप्त करणारा, सद्धम्माच्या रसाचा रसास्वादन करणारा भगवंतांचा आर्य सावक संघ प्रथम अभिवादन करतो, वंदन करतो, प्रणाम करतो, नमन करतो. ज्या ज्या वेळेला बुद्धांच्या वाणीविषयी संदेह उत्पन्न झाला, विचिकित्सा उत्पन्न झाली, पूजनीय भिक्खू संघाद्वारे वारंवार भगवंतांच्या मूळ वाणीचं संगायन करून भगवंतांनी ही शुद्ध, ही वाणी सुरक्षित करून ठेवलेली त्या महान भाव पूजनीय भिक्खू संघाला त्यांच्या गुणांची आठवण करत करत, त्यांना त्रिवार वंदन करत करत पूजनीय या पहिल्या धम्म परिषदेच्या मंचावर पूजनीय भदंत इंद्रवंशजी महास्तेर या परिषदेचे अध्यक्ष आणि पूजनीय भिक्खू संघ, भिक्खू संघाला त्रिवार वंदन करून ज्या बुद्ध शासनाच्या चढाव उतारांमध्ये जाती व्यवस्था नावाचा जो रोग लागलेला, त्या रोगावर मोठं औषध शोधून काढणारे एक बोधिसत्व जन्माला आलं. 2500 वर्षानंतर भगवंतांची वाणी एक बोधिसत्व येईल आणि हा जो चढाव उतार आहे, या उताराचा सामना करण्यासाठी जे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण बोधिसत्व म्हणतो, भावी बुद्ध म्हणतो, त्या भावी बुद्धाला वंदन करून या पहिल्या धम्म परिषदेच्या या निमित्तानं पूजनीय भिक्खू संघ आणि कार्यकर्ता मंडळी, ही उपासक उपासिका ज्या सद्धम्माच्या या श्रवण करण्याच्या निमित्तानं का दुर्लभ धम्म श्रवण, त्यामुळे सद्धम्म श्रवण करण्यासाठी आलेल्या सज्जन धर्मप्रेमी बांधवांनो, भगिनींनो, उपासक आणि उपासिकांनो, भिक्खू भिक्खुनी, उपासक आणि उपासिका या 4 परिषदा असतात भगवंताच्या. 4 परिषदांनी संग्रहित हा सद्धम्म असतो, ज्याला संघवंदना रोज आपण करतोय. सुपटिपन्नो, उजुपटिपन्नो, यहपटिपन्नो, सामीचीपटिपन्नो, यं इदं चत्तारि पुरिस युगानि अर्थ पुरिस पुद्गला एस भगवतो सावक संघ. हा भगवंतांचा सावक संघ आहे, आर्य सावक संघ आहे. या आर्य सावक संघात भिक्खू, भिक्खुणी, उपासक आणि उपासिका या सर्वत्र समाविष्ट असतात. भगवंतांनी 25 वर्षावास एका ठिकाणी श्रावस्तीला केले. त्यामध्ये भगवंतांनी 25 वर्षावास, 46 वर्षावासापैकी 25 वर्षावास एकट्या श्रावस्ती नगरी, भगवंतांच्या कालखंडात श्रावस्ती नगरी सगळ्यात जगात सगळ्यात मोठी नगरी होती. 5 लाख लोक लाभान्वित झालेले होते, उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खुणी. या 5 लाखांपैकी 1,49,000 उपासक आणि उपासिका या अनागामी फळापर्यंत पोहोचलेल्या होत्या एकट्या नगरीतल्या. ते एवढं मोठं वैभव, सावत्ती, जिथं अशी कोणतीही वस्तू मिळणार नाही, असं होणार नाही, सगळ्याच वस्तूंची उपलब्धी ही श्रावस्तीमध्ये होत होती. भगवंतांच्या कालखंडात ते जगातलं सगळ्यात मोठं नगर होतं सावत्ती. या जम्बूद्वीपाची ती कॅपिटल प्लेस, राजधानीचं शहर म्हणून आढळतं. भगवंतांनी हे जे बोधिज्ञान बोधिचित्ताद्वारे जे वाटलं, बोधिचित्ताची जी धारणा, विहार दान समारंभ होत असतो, बुद्धाच्या मूर्तीची रूपाची प्रतिष्ठापना समारंभ होत असतो. तर आपल्याला सवय पडल्या लोकार्पण हे काही पुण्यामध्ये दानात संग्रहित होत नाही. संघाचे गुण आहेत, जे पुण्यं खेतं लोकस सहिती म्हणतो ना आपण, ते हे विहार बांधून संघाला दान करण्याची जुनी परंपरा आहे. आपली ही सम्यक दृष्टी म्हणतो ना, तशी ती दृष्टी नाही आहे. सम्यक दृष्टी भगवान बुद्धांच्या दार्शनिक पातळीवर हे पहिलं पाऊल धम्माच्या आधारावर चालण्याचं प्रारंभिक पाऊल आहे. सम्मादिट्ठी म्हणजे
आपण सम्मादिट्ठी म्हणजे योग्य दृष्टी, सम्मादिट्ठी म्हणजे विवेक दृष्टी, सम्मादिट्ठी म्हणजे सायंटिफिक दृष्टी, वैज्ञानिक दृष्टी असं समजतो. ही आपली चूक आहे. हे काही बरोबर नाही आपल्याला वाटत जरी असलं तरी. हे खरं आहे की वैज्ञानिक तर्काच्या सगळ्या गोष्टींना पुरून उरणारा सद्धंभ आहे. त्यामुळं वैज्ञानिक दृष्टी ही लोकीय दृष्टी आहे हे समजा. कुठलाही वैज्ञानिक अजूनही श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अर्हत्व प्राप्त होत नाही. आपल्याला वाटतं आपण सायंटिफिक दृष्टीने जगावं. ही सायंटिफिक दृष्टी, वैज्ञानिक दृष्टी आपल्या व्यवहारात उतरवावी. ही सायंटिफिक दृष्टी उच्छेदवादाकडे घेऊन जाते. भगवंतांच्या कालखंडात हे 62 प्रकारचे जे संप्रदाय होते ना, शाश्वततावादी आणि उच्छेदवादी, ती सायंटिफिक दृष्टी ही उच्छेदवादाकडे घेऊन जाते. मीही तसा उच्छेदवादीच होतो. म्हणजे मला अनुभवात नाही शिकायला मिळालं. उच्छेदवादी म्हणजे काय, या जगात काही परमेश्वर, ईश्वर, आत्मा, परमात्मा नाही. म्हणजे टिपिकल भौतिक दृष्टी ज्याला आपण म्हणतो ना, सायंटिफिक दृष्टी, हे भौतिक जग. 1945 साली युद्ध पाहिलं आपण. त्या युद्धात युरेनियम अणूपासून बनवलेला बांबगोळा, ज्यामुळे हिरोशिमा, नागासाकी उद्ध्वस्त झाले. अणू या प्रकृतीचा, निसर्गाचं अंतिम सत्य आहे हे सारं जग मानतं. हे लोकीय सत्य पहा, लोकीय सत्य हे बदलत असतं. लोकीय संशोधन हे बदलत असतं. भगवंतांचे हे बोधिचित्त आहे ना, ते संबोधी ज्ञानाचं आर पार करणार असतं, म्हणून ते निर्वाणापर्यंत घेऊन जाते. हा मूलभूत फरक आहे बुद्धाच्या दार्शनिक दृष्टीचा. बुद्ध प्रारंभिक विचार कसा करत, सम्मादिट्ठी सोबत घेऊन चाललं पाहिजे. हरिओठ्ठंगिको मग्गो, 8 अंगांनी युक्त असणारा मार्ग आहे. तर आपण सम्मादिट्ठी म्हणजे एवढे भोळे बाबळे आहोत. आम्ही काय किंवा तुम्ही काय. सम्मादिट्ठी म्हणजे योग्य दृष्टी, विवेक दृष्टी, सायंटिफिक दृष्टी, अशा प्रकारचे हे विशेषण लावतो. ते हेच आपली मिथ्या धारणा आहे. ही बोधिचित्त उत्पन्न होण्यासाठी, बोधिचित्त अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून आर्य साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. हे वाक्य कठीण वाटतं ना, लवकर कळत नाही. नाही कळत ना, कळतं का? सभ्य संखारा नित्याती, सभ्य संखारा दुःखाती, सभ्य धम्मा अनंताती, यदा पඤ्ඤाय पश्यति अथ निबिंदती दुःखे एही समग्र विशुद्धी आहे. हे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण प्रज्ञेची 3 लक्षणं आहेत. या 3ही लक्षणांनी हे शरीर आणि मन, हे सजीव निर्जीव सारी प्रकृती, भगवंतांनी त्याला सब्बन्यू, भगवंतांना सब्बन्यू म्हणजे सर्वत्र जाणणारे, भूत, वर्तमान आणि भविष्य, या 3ही कालखंडांची परिपूर्ण आणि परिशुद्ध जाणकारी ज्यांना असते त्यांना सब्बन्यू असं म्हटलं जातं. असा एकही विषय नाही की ज्या विषयाचं ज्ञान तथागतांना नाही. आपल्याला ऐकायला बरं वाटतं, पण खरंच असं असू शकेल का? आपला तर्क जातो. असा एकही विषय नाही की ज्या विषयाचं ज्ञान तथागतांना नाही आहे. परिपूर्ण परिशुद्धं, ही परिपूर्णता आणि परिशुद्धता साठवलेली ही जी दृष्टी आहे ना, ते बोधिचित्ताची दृष्टी आहे. भगवंतांचा, जे भगवंतांच्या वाणीतनं 82,000 धम्मस्कंद प्रसवले, 2,000 धम्मस्कंद बुद्ध धम्म संघांच्या गुणांची परिपूर्णता, परिशुद्धता सिद्ध करण्यासाठी अरहंतांच्या वाणीतनं जे प्रसवले, एकूण 84,000 धम्मस्कंदांमध्ये हा सद्धम्माचा साठा आहे. 21,000 धम्मस्कंद सुत्त पिटकातली, 21,000 धम्मस्कंद विनय पिटकातली आणि 42,000 धम्मस्कंद ही अभिधम्म पिटकातली. मी मागच्याच वर्षी जाऊन आलेलो म्यानमारला, आणि त्या त्रिपिटकाच्या घरात संगमरमरी स्लेटवर, पाट्यांवरती, तिथं एकदा गेलं ना, एंट्री केली तर बाहेर पडावंसं वाटत नाही. ही परिपूर्ण परिशुद्ध, ज्यामध्ये परिपूर्णतेचा आणि परिशुद्धतेचा साठा ओतप्रोत भरलेला असतो.
जे ज्ञान अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षणाने त्याचं छेदन, भेदन, संश्लेषण, विश्लेषण, विघटन आणि विभाजन करून पाहिलं जातं, याला सम्यक ज्ञान असं म्हटलं जातं. हे सम्यक ज्ञानाच्या आधारावर ही सम्मादिट्ठी उत्पन्न होते. हे प्रारंभिक पाऊल आहे सद्धम्माच्या मार्गावर चालण्याचं. सम्मादिट्ठी म्हणजे भगवंतांनी यामध्ये परिपूर्णता, परिशुद्धता गाठण्यासाठी सम्मादिट्ठी कथमाच भिक्खवे सम्मादिट्ठी. भिक्षूंनो, सम्मादिट्ठी म्हणजे काय? दुःख याणं, दुःख समुदय याणं, दुःख निरोधे याणं, दुःख निरोध गामिनी पटिपदाय यानंती इति उच्यते इति भिक्खवे सम्मादिट्ठी. म्हणजे दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी पटिपदा या चारही सत्याचा अनुभव करत करत काया वाचा मनानी कर्म करणं. कर्म आपण करतो काया वाचा मनानी ना. तर काया वाचा मनानी कर्म करत असताना या चारही सत्याचा अनुभव करत करत पाऊल टाकणं म्हणजे काया वाचा मनानी कर्म करणं, हे प्रारंभिक पाऊल. हे सम्मादिट्ठी. नेहमीच आपण जेव्हा काया वाचा मनानी कर्म करतो, सम्मादिट्ठी. भिक्षूंनो, तुम्ही काय करताय? भिक्षूंची आम्हाला पच्यवेक्षण आहेत ना. संगाटी फक्त चिवर धारणे संपजानकारी होती. सकाळी भिक्षू उठतो, भिक्षाटनाला जातो. संघाटी फक्त चिवर धारणे संपजानकारी. संघाटी पात्र चिवर धारण करताना तो संपजन्य सती संपजन्य न रेंचती. एक क्षणही असा बेहोशीतला जाता कामा नये. परिपुण्यं परिशुद्धं असिते पीते खाईते साईते संपजानकारी होती. गते ठिते सुते जागरिते संपजानकारी होती. चालताना, बसताना, उठताना, निद्रा घेताना जे काही कर्म करत आहोत, खाताना, पिताना, लग्न करताना, संडास करताना देखील अनित्य बोध सुटायला नको, दुःख बोध सुटायला नको, अनंत बोध सुटायला नको. याला म्हणतात सम्मादिट्ठी. हे प्रारंभिक पहिलं पाऊल आहे धम्माच्या मार्गावर चालण्याचं. तुम्हाला चालता येतं का? नाही, कठीण. 60 दिवसाचे तुम्हाला शिबिर करावे लागतील. 10 दिवसाचे 1-2 शिबिर करून फायदा नाही. आमची एक भिक्षू मोठी ज्येष्ठ, माहिती नाही आपण आपल्या स्वभावाचे गुलाम असतोय की नाही. कातडं पांघरून वाघ होईल का? वाघाचं कातडं पांघरून भिक्षू दिसेल, वाघ दिसेल? तो भिक्खू धम्म आणि विनयात शोधतो असं म्हटलं जातं. उपासक उपासिका देखील त्यांच्या विनयात शोधतात. जसे उपासक उपासिकांना सर्वसाधारणपणे 3 शरण आणि 5 शील ग्रहण करतो. कशासाठी ग्रहण करताय तुम्ही? 68 वर्ष उलटून गेली. ओकास वंदा आम्ही म्हणते. भिक्षू संघ मंचावर असताना एका भिक्षूना संघाला याचना करावी लागते, क्षमा याचना. 3 शरण आणि 5 शील ग्रहण करण्याची याचना म्हणून ही करायला लावली. उद्देश काय आहे? संसार वट्ट दुःख तो मोचनार्थाय निब्बाणं सच्चीकरणार्थाय ई मग ती सरडेन सद्दी पंचशीलं धम्मं याच्या मग अनुग्रहं कत्वा शीलं देथ नो बनते संगो. बनते संघाने 3 शरण आणि 5 शील कशासाठी? सगळ्या संसार चक्रामध्ये जे दुःखात पडत आहोत ना, आपण कसलेले आहोत, या दुःखातून सुटका करून करण्यासाठी, मुक्ती मिळवण्यासाठी, निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी बनते संघांनी आम्हाला 3 शरण आणि 5 शील प्रदान करावे. उद्देश पत्रिका जाहीर झाली. त्यांना मुखदगत आहेत. आपल्याला तेच रेटा, तोच रोटा सुरू आहे. 68 वर्ष झाली. त्यामुळं बहुवचनी आपण उपासक उपासिका असलात तरी ती एकवचनी ही याचना केली जाते. त्यामुळं यामध्ये सुधार करावा. या विहारात बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. विहार दान ही गाथा तुमच्याकडनं वदवून करून घेतली. कशासाठी? मयंग बनते संघ चतुर्दिश 4ही दिशेनं आलेला जो भिक्षू इथे येईल विहारात, तर भिक्खू संघाला विहार दान करण्याची पद्धती आहे. विहार दान समारंभ. आता लोकार्पण हा राजकीय सोहळा होतो. खरं म्हणजे हे दानादी कर्म जे आहे सरकारने बनवलं,
किंवा कुणी बनवते, जे दानादी कर्म करतात ते संघाला दान दिलं जातं. ते पुण्यक्षेत्र संघ आहे, संघाचा तो गुण आहे. त्यामुळं आपले चारही निश्रय परिपूर्ण केले जातात. भिक्षूंना त्यांच्यासाठी विहार बांधून दान करणं, त्यांना ध्यान करण्यासाठी शून्यागार बांधून दान करणं, त्यांना राहण्यासाठी 7 बाय 12च्या कुट्या बांधून दान करणं, हे त्यांना संघाटी, हे उत्तरासंघ, कमरबंद, अंतर्वास, भिक्षापात्र, पाणी पिण्याचा प्याला, पाणी घालण्याचं वस्त्र, फोफी, सुई धागा, हे जे अष्टपरिष्कार म्हणतो ना, हे परिष्कार दान दिले जातात. औषध दान दिलं जातं, भोजन दान दिलं जातं. ज्यामुळे चारचे चारही निश्रय परिपूर्ती करणारे हे जे उपासक, ते स्वतः त्यांच्या हे वारंवार संघदानाचे हे कार्यक्रम करून दानादी कर्म करतील. आणि जेव्हा ज्यांच्या मनात येतील मी, माझी मुलगी, माझा मुलगा किंवा माझा पतिदेव, मी संघासाठी दान करतोय, अशी जेव्हा चेतना उमटते, हे चेतना फुलते, हे कुशल चित्त आहे बरं का, हे परिपूर्ण परिशुद्ध. आणि जेव्हा एखादी उपासिका आपल्या पतीला, मुलीला किंवा मुलाला दान करेल, ही बाह्य ओळख आहे की जे धम्मदायक झाले किंवा धम्मदायिका झाली. जोपर्यंत 10ही पारमितांचे घडे आपले परिपूर्ण होत नाही, तोपर्यंत आपल्याला आर्य सत्याचा साक्षात्कार करताच येत नाही. बरं, तुम्हाला कधी तुमच्या मनात आलं का की माझे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये 12वी प्रतिज्ञा लिहिलेली आहे, मी 10 पारमितांचं पालन करेन अशी मी प्रतिज्ञा करते. पण कोणाच्या चित्तात, तुमच्या चित्तात कधी असं निर्माण झालं काय की माझे 10 पारमितांचे घडे परिपूर्ण झाले होते, आहेत की नाही? तुमच्या मनात कधी प्रश्न उत्पन्न झालं काय? दगडासारखे चित्त बघा, दगड, विटा तरी नाही, दगड म्हणजे किती जड चित्त आहे. आपल्या चित्तात अजूनही उत्पन्न होत नाही की आर्य सत्याचा साक्षात्कार करण्यासाठी माझे 10 घडे परिपूर्ण व्हायला हवेत, त्याशिवाय मला धम्माचा हे धारण करून धम्माचा लाभ घेता येणार नाही, स्वतःपन्न सकदागामी अनागामी व अर्हत्व प्राप्त करता येणार नाही. 10 घडे जरी परिपूर्ण बनले तरी मार्गदर्शक नसला, कल्याण मित्र नसला, या पथावर चालताना बुद्धांनी युद्ध करून विजय मिळवला. या ज्योतिताईंनी बोलल्या ना जाता जाता, बुद्ध म्हणजे खरंच युद्ध आहे. पंच मारे पराजयत्वा पत्तो संबोधी उत्तमन. देवपुत्र मार, किलेश मार, खंड मार, अभिसंखारा मार आणि मच्छू मार, या 5ही मारांना पराभूत करून भगवंतांनी सिद्धार्थ गौतमांनी सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त केलं, संबुद्ध झाले, परिपूर्ण ज्ञानी. असा एकही विषय नाही की ज्या विषयाचं ज्ञान त्यांना नसेल. धम्मचक्र प्रवर्तन सुटतात, ते म्हणतात शेवटच्या ओळीत 10 सहस्र लोक धातू, 10,000 लोक म्हणजे काया, 10,000 सूर्यमाला, चक्रवाल म्हणजे सूर्यमाला, 10,000 सूर्यमाला अशा आहेत की ज्या सूर्यमालांमध्ये मनुष्य वा मनुष्येतर प्राणी 31 प्रकारची काया धारण करणारे प्राणी असतात. एका तरी वैज्ञानिकांना हे कळलं का? आपण जे वैज्ञानिक दृष्टीचं केवढं समर्थन करतो भरभरून, पण ही लोकीय दृष्टी आहे. अणु या भौतिक जगाचं अंतिम सत्य म्हणून आपण समजत होतो. 1968 पर्यंत हाच सगळ्यांचा समज होता. 1968ला अल्वर्ज लुईस नावाचे तत्ववेत्ते आले. त्यांनी त्या अणुची फोड करून टाकली, अणुचे तुकडे तुकडे करून टाकले. परमाणु, न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि भोवती फिरणारा इलेक्ट्रॉन. परमाणु हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे असं तुम्ही मानता. मी कसं म्हणू? मला नाही मांडता येत ना, माझा तर्क त्याही पुढे जातो. अर्थात तुमच्यापेक्षा थोडासा हुशार आहेच म्हणा, कारण माझा तर्क वेगळा आहे.
तुमचा तर्क तुमच्या बुद्ध्यांकानुसार ठरतो, आपला तर्क आपल्या बुद्ध्यांकानुसारच ठरत असला तरी आपला स्वभाव आपल्या वर्तनात आचरणात उतरत असतो. 395च कलमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे संविधान लिहिता आलं, दुसऱ्या व्यक्तीच्या चित्तात नाही प्रकट झालं. हे 390 प्रकारच्या स्वभावाची तुम्ही आम्ही माणसं, ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत की यहुदी असोत की ईसाई असोत की मुस्लिम असोत की ब्राह्मण असोत की ब्राह्मणेतर काळे गोरे, या वंशाचे की त्या वंशाचे, या देशातले की त्या देशातले, अशा प्रकारची बोलीभाषा की तशा प्रकारची बोलीभाषा बोलणारे, अशा प्रकारची कुठल्याही देशातले असोत, अशा प्रकारची वेशभूषा की तशा प्रकारची वेशभूषा धारण करणारे असोत, कुणीही असोत, सगळी माणसं आपण 390 प्रकारच्या स्वभावामध्ये कोंडीत स्वभावाने घडघडून संग्रहित हा आपला स्वभाव आपण स्वतः निर्माण केलेला, याला बाह्य शक्ती कुठलीही जबाबदार नाहीये. रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक इत्यादी इत्यादी 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं. कोण सांगतायत? भगवान बुद्ध सांगतायत. तुमच्या वैज्ञानिकांना, मनोवैज्ञानिकांना अजूनही या स्वभावाचं वर्णन करणं त्यांना नाही अवगत करता आलेलं नाही. अकॅडमिक एज्युकेशन म्हणून देखील अनुभवात उतरवता आलेलं नाहीये. कारण ही बोधी ज्ञानाची दृष्टी ती बोधी नित्य नाही, ती संबोधी आहे. त्यामुळे बोधी चित्तानं आपल्याला चिंतन म्हणून, बोधी चित्ताच्या आधारावरचं चिंतन म्हणून नसतं. आपलं चित्त आपल्या स्वभावानुसार प्रकट होत असतं. आपला स्वभाव आपल्या वर्तनामध्ये, आचरणामध्ये दिसत असतं. हा या व्यक्तीचा हा स्वभाव, या स्वभावाची ही व्यक्ती असं आपण म्हणतोय. बाबासाहेबांचा स्वभाव कोणता होता तुम्हाला माहिती पडलं का? तुम्ही अभ्यासक आहात, कोणत्या प्रकारचा हे मला माईसाहेब आंबेडकरांकडनं हा बाबासाहेबांचा स्वभाव. पहिल्यांदा तिकट बोललेलो, माईसाहेब तुम्ही ना आमच्या बाबासाहेबांना स्लो पॉयझन देऊन मारून टाकले, असा समज. मावशीच म्हणायचो ना आपण, अजूनही तुम्ही मावशीच म्हणता. माय म्हणायला तुम्हाला बरं नाही वाटत ना. जसं रमाईला आदराचं स्थान देतोय आपण, तसं काही माईसाहेब आंबेडकरांना देणार. मग बापाची बायको आहे ना, ते मायच ना, पण माय म्हणायला तयार आपलं मानच तयार होत नाही. किती दूषित मानित असतं. बोधिसत्व आपण म्हणतो बाबासाहेबांना, बोधिसत्व हा स्कंद वाचा आहे, ज्या ठिकाणी सापडतो त्या बोधिसत्व या स्कंदामध्ये आपण बोधिसत्व मानतो, जाणत नाही. पण ते साधनानंद महास्तवीर हे बांगलादेशाचे, त्याचा मृतदेह अजूनही ठेवलेला आहे. 10व्या वर्षावर त्यांच्यासोबत करता आला. त्यांना हा प्रश्न विचारला. आता मला, आपण हे मानतो ना, मी जरी भिक्षू असतो मला काय कळतं का? आपलं तेवढं टावर नाहीये. बाबासाहेब बोधिसत्व होते हे खरं आहे का हो? बाबासाहेब त्यांनी शरीर त्याग केल्यानंतर त्यांनी तुषिता देवता लोकांमध्ये जन्म घेतलाय, हे खरं आहे का? आता आम्ही केवळ लंकेच्या भिक्षू संघांकडून मानत होतो, जाणत नाही ना. आपण हे मानतो, तुम्ही मानता, हे खरं आहे का? 15 मिनिटानंतर त्यांनी उत्तर दिलं, हो खरं आहे. मी तर गदगद झालोय. साधू म्हणते, मी आपला माथा त्यांच्या चरणावर ठेवला, त्यांच्या चरणाचे मुके घेतले बरं का. साधू म्हणते, साधू असं म्हणत राहिले, ते हसत राहिले. म्हणजे आता मी किती उचलून आटून तुम्हाला सांगेन की खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व होते असं त्यांच्याकडून मला ऐकायला मिळालं. मला कुठं कळतं? आपण मानतो, जाणत नाही. अरहंतांना जाणतायत, पश्चिम बुद्धाला जाणतायत, सम्यक संबुद्धाला जाणतायत. त्यांनी त्यांच्याकडे टावर असतं. बाबासाहेबांचा फोन नंबर, मोबाईल फोन नंबर देऊ काय तुम्हाला? आपण कवरेजमध्ये नसल्यामुळे आपण हा फरक होतो. तुषिता देवता लोकांमध्ये जे बोधिसत्व असतात ते तिथे परिसंधी घेत आहेत. त्यामुळे आता हा आपला अंदाज खरा ठरला. अरहंत भिक्षूंकडे ते टावर असतं, ते कवरेजमध्ये असतात ना. ते बोलले, होय खरं आहे, त्यांचं शरीर प्रकाशमान आहे. आणि तुम्हाला विश्वास होईल. पंचमारे पराजित्वा पत्तो संबोधिं उत्तम. शेवटचं पृष्ठ वाटलं बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातलं. 5 वर्ष लागली बाबासाहेबांना लिहायला. पुनरागमनाची प्रार्थना म्हणते. ज्या भूमीत जे आहे तिथे पुन्हा तिथे जन्मग्रहण करण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपली इच्छा व्यक्त करतायत. आपल्याला विश्वास होत नाही.
जसं जसं आपण खोलीत जाऊन वाचू ना, हा जन्म होतो कसा, मनुष्य व मनुष्यतर प्राणी हे जन्म घेतात कसे, जन्म घेणारे कोण असतं हे खरं आहे. आपण जीवशास्त्रज्ञ त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळे उपकरण करून जे तथ्य आपल्याला दिलं ते आपल्याला मानणं भाग आहे आणि मानतो. या जीवसृष्टीविषयी जीवशास्त्रात आपण वाचतो त्या डार्विनला पाण्यामध्ये एकपेशीय प्राणी दिसलाय अमिबावाचा. ही प्राणीसृष्टी कशी विकसित होत गेली आपल्याला मानणं भाग आहे. पण डार्विनला हे नाही माहिती झालं हे चित्ताची उत्पत्ती होते कशी, मनाची उत्पत्ती होते कशी, हे नाही माहिती झालं. हे कसं माहिती, हे बुद्धाला माहिती झाले, महावैज्ञानिक आहेत. हे बोधिचित्त संबोधित चित्त कसं काम करतं हे 24 तास जागरूक असतं. आपण अर्ध आयुष्य आपलं झोपेत जातं. हा मारबंधन आहे ना, थीनमिद्ध शारीरिक आणि मानसिक आळस हे मारबंधन आहे. त्यामुळे अर्ध आयुष्य तर झोपेत चाललं जातं. झोप रोग आहे, निसर्गाने दिलेलं बक्षीस नाही आहे. आपले डॉक्टर सांगतात ना, गायकवाड डॉक्टर सांगतात की 8 तरी घंटे तुम्ही आराम करायचा. आता त्यांना जसं शिकवलंय पाठ्यक्रमात अकॅडमिक, त्यांचं मानसशास्त्रात वैज्ञानिकांनी जे उत्खनन संशोधन केलेलं आहे ते बुद्धीच्या जोरावर केलेलं संशोधन आहे. आणि बुद्धीला मर्यादा असतात, प्रज्ञेला मर्यादा नसतात. म्हणून प्रज्ञा ही निर्वाणापर्यंत घेऊन जाते. हे बोधिचित्त निर्वाणापर्यंत घेऊन जाते. हे अनित्य लक्षण कथमाचं भिक्खवे अनित्य ज्ञान भिक्षुनो उदयभयं ज्ञानं इति अनित्यं ज्ञानं. वेदनांचा उदय वे जाणणं म्हणजे अनित्याचा बोध करणं, अनुभव करणं होय. या अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. कथमाचं भिक्खवे दुःख ज्ञान. वेदनांचं सारं क्षेत्र दुःख आहे. सुखद वेदना आली प्रतिक्रिया करून रागाच्या गाठी बांधणं, दुःखद वेदना आली प्रतिक्रिया करून द्वेषाच्या गाठी बांधणं, दुःखद असुखद न्यूट्रल वेदना आली प्रतिक्रिया करून मोह मोडतेच्या गाठी बांधणं. अरे या वेदनांच्या आधारावर केवळ दुःखाची निर्मिती करतोय ना. हा दुःख बोध वेदना कुठली असो, वेदना आपली दुःखा, वेदना हे सगळ्याच वेदना दुःखाचं क्षेत्र आहे. हे दौमनस्य सौमनस्य हे चैतसिक वेदना. त्या वेदनेच्या उत्पत्तीचा क्षण, वेदना जोपर्यंत राहते तो स्थितीचा क्षण आणि भंगत्वाचा क्षण, या वेदनेच्या 3ही क्षणां मिळून एक चित्त क्षण तयार होतो. या एका चित्त क्षणात तथागत कुठेही जाऊ शकत असत. मला ना पहिल्यांदा हे त्रिपिटकात वाचताना कशी काल्पनिक वाटायचं. तथागत एका चित्त क्षणामध्ये कुठेही जाऊ शकत असत. हे असं कसं, कुठल्या तरी शेंडीवाल्याने हे लिहून ठेवलं असेल असं वाटायला लागेल. बंद करून टाकायचो. पण हे खरं आहे. छंदाधिपती छंद संपयुक्त कानंच धम्मानं तन समुत्थानानंच रूपानं अधिपती बच्चे येन बच्चे वीर्याधिपती वीर्य संपयुक्त कानंच धम्मानं तन समुत्थानानंच रूपानं अधिपती बच्चे येन बच्चे चित्ताधिपती चित्त संपयुक्त कानंच धम्मानं तन समुत्थानानंच रूपानं अधिपती बच्चे येन बच्चे विमंसाधिपती विमंस संपयुक्त कानंच धम्मानं तन समुत्थानानंच रूपानं अधिपती बच्चे येन बच्चे. इद्दी सिद्धीच्या गोष्टी आहेत ना, तथागतांनाच अनुसंधान करता येतात. इद्दी सिद्धीच्या गोष्टी या ज्या आपल्या वेद पुराण यामध्ये वाचतो ना, ही ज्ञानगंगा त्रिपिटकातनं वाहत जाते जिकडे तिकडे. ही ज्ञानगंगेचं मूळ हे बोधगया आहे. ज्ञान कुठलेही बुद्ध उत्पन्न होतात ते बोधगयेला. परवाचा तो मिश्र बोधगयेच्या बुद्ध मुक्ती आंदोलन सुरू आहे आणि ते 5 पांडव म्हणून ठेवलेले आहेत ना, ते शेंदूर बिंदूर लावून 5 बुद्ध आहेत बरं का, ज्यामध्ये ते कुरचटलेली तिथली सगळी गाथा आहे ना, धम्मलिपीतली कुरतडलेली, त्या गाथेत तिथेच ज्या वेळेला अलेक्झांडर कनिंगम पण ती वाचलेली आहे. जे 5ही बुद्ध या महाभद्र कल्पामधले ते 5 बुद्ध आहेत बघा.
अनेक कल्प असे, कल्प म्हणजे ही सूर्यमाला उत्पन्न होण्यापासून नष्ट होण्यापर्यंतचा कालखंड याला कल्प म्हणतात. हे असे अनेक कोरे कंगाल कल्प जातात की ज्या कल्पांमध्ये बुद्ध उत्पन्न होत नाही. या कल्पामध्ये, या कल्पाला कोणागमन, ककुसंद, काश्यप, सिद्धार्थ, गौतम हे चारही बुद्ध होऊन गेले. यांनी या कल्पांना महाभद्र कल्प असं संबोधलेलं आहे. आणि सिद्धार्थ गौतम, मी परवाच जाऊन आलो लुंबिनीला. तो जिथे सम्राट अशोकाने स्तूप बांधलेलं होतं त्याच्या बाजूला जो स्तंभ सम्राट अशोकाने उभा केला आणि तिथे ही धम्मलिपीतली जी स्तंभावर अक्षर आहे, जो लेख आहे स्तंभलेख, त्यामध्ये सिद्धार्थ गौतमाचं नाव पहिल्यांदा डी कोसंबी त्यांनी आपल्या प्राचीन भारत का इतिहास त्यामध्ये हे नमूद केलेलं. त्यांनी पहिल्यांदा ते मांडलेलं होतं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह जे सासारामला प्रोफेसर आहेत, त्यांनी पुन्हा वाच्यता केली त्याची, जेणेकरून सुकिती, ज्यांची कीर्ती अशी सुंदर आहे, त्याचं सुकिती हे नाव आढळतं. त्यांच्या आईचं नाव रुंबिनी देवी असं आढळतं त्या शिलालेखामध्ये. ज्यातून हे कमीत कमी माहिती होतं ना, ती या बोधगयेच्या ज्या विहारात जी कुरतडलेली आहे त्या पाचही बुद्धांच्या बाजूला, तिथेच हा लेख अलेक्झांडर कनिंघमने केलेला आहे. बघा, त्याला आपण हे खूप योग्यपणे जाणलं पाहिजे की ते 5 पांडव नव्हे, तिथे पण लोकांना मिसगाईड केलं जातं. महाविहारामध्ये जे 5 ब्राह्मण आहेत, 4 ब्राह्मण आहेत आणि सरकारी अधिकारी त्यांच्यात असतो, तर संविधानाच्या त्या कलमानुसार ABCD ज्या आधारावर 1950 ला हा बोधगयेमध्ये कायदा मंजूर झाला, संविधान मंजूर झालं. एक व्यक्ती एक मूल्य एक मत. आता राजा राणीच्या पोटातनं निर्माण होणार नाही, तो मतपेटीतनं निवडला जाणार आहे. त्यामुळे हे राजकीय लोकशाहीचा अंमल 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. ही राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाहीमध्ये, आर्थिक लोकशाही, सांस्कृतिक लोकशाहीमध्ये जोपर्यंत परावर्तित होणार नाही तोपर्यंत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या या फळांचा रस आहे ना, येणाऱ्या पिढीला चाखता येणार नाही. बाबासाहेबांची धारणा जिथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव, बाबासाहेबांचा एवढा प्रभाव की दुसऱ्या विश्वयुद्धानंतर जी सत्तांतर झाली, त्या सत्तांतर झाल्यानंतर त्या देशातल्या संविधानकारांना हे शब्द बाबासाहेबांनी मजबूर केलंय. सगळ्या देशातल्या संविधानांमध्ये या 4ही शब्दांचा उल्लेख बाबासाहेबांच्यामुळे झाला. अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 30 सप्टेंबर 1956 लाच बाबासाहेबांनी घोषणा केली. शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याची घटना म्हटली. त्या घटनेमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक जीवन पद्धती स्थापित करण्यासाठी या रिपब्लिकन पार्टीचा उदय आहे. जगातल्या कुठल्याच राजकीय पक्षाची उद्देश पत्रिका नाही आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच मनात उत्पन्न झालं. अर्थात हा सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक न्याय, हे सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक स्वातंत्र्याची ही संपूर्ण अभिव्यक्ती, ही सामाजिक समता, राजकीय समता, आर्थिक समता, सांस्कृतिक समतेचं वलय निर्माण करणं, ही सांस्कृतिक ज्यामध्ये हे बंधुत्व, विश्वबंधुत्व, बंधुभावाचं नातं म्हणजे बंधुत्वाचं, मित्रत्वाचं नातं. बंधुभावाच्या नात्यापेक्षा मित्रत्वाचं, बंधुभावाचं किती बांधवाप्रमाणे आहे. 2 भाऊ तरी एक आहेत का? बंधुभाव त्याची बोधी चित्ताच्या आधारावर भगवंत काय समजतात, बोधी चित्ताने ते काय समजतात? 2 भाऊ एक तरी आहात काय? आपल्या या देशातला संरक्षण मंत्री माजी प्रमोद महाजन, आमच्या अंजलीबाई आंबेडकरांचा नातेवाईक होते. त्याच्या भावाने त्याला मारले की नाही गोळी घालून? कुठे गेली रक्ताची नातेगोती गेली कुठे? 2 भाऊ एक नाही.
मेत्ता नाही वेरेन वेरानी समंती ध कुदाचन अवेरेनेच संबंधी एस धर्मो सनंतन. भगवंत काय म्हणतात की वैऱ्याशी वैरत्व करून वैर संपत नसतं, तर मैत्री करूनच वैर्यावर मात केली जाते, वैर्यावर विजय मिळवला जातो. हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे. म्हणून याला सनातन म्हटलं जातं. एस धम्मो सनातनो. निसर्गाच्या न बदलणाऱ्या या नियमाला सनातन. पण हे शेंडीवाले नंबर 1 ची चोर त्यांनी हा शब्द उचललाय, बरा वाटला. एस धम्मो सनातन. आता कुठे घेऊन जायचा न्याय? मेत्ता हे मैत्रीचं अहम अवेरो होमी अव्यापजो होमी अनिगो. केवळ शब्द बोलून म्हणणार बंधुत भाव हे मैत्रीत्व नाही साध्य करता येणार. खरंच माझं चित्त वैररहित आहे काय? द्रोहरहित आहे काय? द्वेषरहित आहे काय? रागरहित आहे काय? क्रोधरहित आहे काय? हे असेल तर यासाठी आपल्याला हे शमद भावनेचे कम्मठान 40 प्रकारचे आनापानसती आणि इतर याचा योग्यपणे अभ्यास सम्यक ज्ञानाच्या आधारावर अभ्यास करायला हवा. तेव्हा या क्षणिक समाधीपासून उपचार समाधी आणि उपचार समाधीपासून अर्पणा समाधी पर्यंत पोहोचता येईल. हे शमद भाव चित्त शांतच झालं नाही तर विपश्यना या कम्मठानाचा अभ्यास करता येणार नाही. आपली शिकलेली सवरलेली मंडळी कधी कधी विपश्यना आपली नव्हे रे, हे काहीतरी शेंडीवाल्यांचे अमुक आहे तमुक आहे, जाऊ द्या काय करायचं नाही करायचं असं म्हणून चालणार नाही. हे केवळ विपश्यना विशेषेण पश्यति इति विपश्यना जी विशेष करून पाहिली जाते. म्हणजे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण या तीनही लक्षणांनी संश्लेषण, विश्लेषण, विघटन आणि विभाजन करून पाहण्याची प्रक्रिया आहे. यदा पहिल्या प्रज्ञा म्हणजेच विपश्यना. प्रज्ञेच्या तीनही लक्षण आणि एखाद्या वस्तू, व्यक्ती, स्थिती, रंग, रूप, आकृती याचे तुकडे तुकडे करून पाहणारी सारी प्रक्रिया म्हणजे विपश्यना. हे कम्मठाण आहे. विपश्यना ज्ञानाचे 10 टप्पे असतात. सम्मर्शन ज्ञान, उदयवे ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, मुंचित काम्यता ज्ञान, निर्वेद ज्ञान, मुंचित काम्यता ज्ञान, पटिसंख्या ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान, अनुरोध ज्ञान. या बोधी ज्ञान धारण करण्याच्या या प्रक्रिया विपश्यनाच्या या 10च्या 10 ज्ञानामधनं आपल्याला जावं लागतं. त्याचा अनुभव करत करत जावं लागतं. हे शरीर आणि मन याचे तुकडे तुकडे करून पाहणारी पहिली प्रक्रिया म्हणजे सम्मर्शन ज्ञान होय. हे स्थूल चित्त, स्थूल शरीर याचे तुकडे तुकडे करून पाहणं, अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण याला सम्मर्शन ज्ञान म्हणतात. विपश्यना ज्ञानाचे पहिला ज्ञानाचा टप्पा आहे, मैलाचा दगड आहे. उदय व्यय, उदय व्यय, वेदनांची वेदना कुठली असू दे, सुखा दुखा अदुखा असुखा हे शारीरिक वेदना आहेत. सौमनस्य आणि दौर्मनस्य या चैतसिक वेदना आहेत. जेव्हा चित्त प्रसन्न असलं ना ते याला सौमनस्य चित्त असं म्हटलं जातं. आणि दुर्मन असलं, द्वेष नागत असला, दूषित असलं, किती विहून जातं माणूस, किती बेचैन होतं माणूस. ही बेचैनी चित्तातली दौमनस्य संवेदना आहे. अभिधर्मानुसार 5 प्रकारच्या संवेदना, सुखावेदना, दुखावेदना, अदुखा असुखा वेदना, शारीरिक वेदना, सौमनस्य आणि दौर्मनस्य, चैतसिक वेदना. या 5 वेदनांच्या आधारावर मनुष्य आपल्या स्वभावाची निर्मिती करत असतो. म्हणून तुम्ही आणि आपल्या स्वभावाची गुलाम असतो. आपला स्वभाव तेव्हाच बदलतो जेव्हा आपण आर्य सत्याचा साक्षात्कार करू. जी व्यक्ती, एक व्यक्ती, जे गृहस्थ असू दे की गृहत्यागी असू दे, ज्या व्यक्तींनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे त्याच्या मनाचा स्वभाव आमूलाग्र बदललेला आहे. कार्ल मार्क्सला त्या भौतिक प्राणी म्हणून माणसाकडे पाहिलं. माणसाचं मन काही दिसत नाही, काय ते भौतिक आहे का? मन तर सगळ्या गोष्टीचं केंद्र आहे ना, सगळं ताले उघडणार आहे. मनच प्रमुख आहे, प्रधान आहे. म्हणो गुंबंगमा धम्मा म्हणो झट्टा म्हणो यावन जाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततो न दुःख मनवेती चखंग वहतो पद.
मनो दुग्धंगमा धम्मा मनोसट्टा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोती वा ततो सुख मनवेती छाया व अल्पायु. सगळ्या गोष्टीचं केंद्र मनच आहे ना. पहिल्याला मन उत्पन्न होतंय. कोणतं मन? तुम्ही आता कोणत्या मनाने श्रवण करत आहात? ऐकत तर आहात. हे ऐकणारं मन, श्रवण करणारं मन असतं की नाही? हे श्रोत इंद्रिय आहे. या श्रोत इंद्रियाच्या वितर्क विचार प्रीती सुख एकाग्रता 52 चित्तवृत्तीपैकी या 5 चित्तवृत्ती आहेत ना. या 5ही चित्तवृत्तीच्या एकवटण्याला एका ठिकाणी येणं म्हणजे ध्यान होय. ध्यान ध्यान गानी ध्यान संपयुक्त कानंच धम्मानं तन समुत्थान आनंच रूपानं हेतु पच्चे न पच्चे ध्यान पच्चे. हेतू एकदम 24 कारण. भगवंत ज्या ज्या ठिकाणी जात त्या त्या ठिकाणी यो धम्मं जानाति सो पटिच्च समुत्पादं जानाति यो पटिच्च समुत्पादं जानाति सो धम्मं जानाति. पटिच्च समुत्पाद म्हणजे धम्म. पटिच्च समुत्पाद जाणता ज्याला आला धम्म कळला. तुम्हाला मला नाही जाणता येत ना. वाटतं असं मी थोडं थोडं सांगू शकेल. परिपूर्ण नाही ना. ही परिपूर्णता परिशुद्धता माझ्यात देखील आलेली नाही. भगवंत आनंदाला म्हणत होते ना, आनंद एक स्वतः पत्ती फळाला पोहोचले व्यक्ती. आनंद तुला पटिच्च समुत्पाद कळलेला आहे का? हो. तुम्ही विचारा मला कधी. परिपूर्ण त्याला पाठांतर मौखिक होत. आनंदा औस आनंदा असं काय बोलू नकोस. 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचं वेगळं वैभव असतं. जे महेंद्राचं होतं, महेंद्राचं वैभव होतं. म्हणून आपलं टावर आहे ना, आपली बुद्धी, आपल्या बुद्धीला सीमा असते. वैज्ञानिकांच्या बुद्धीला सीमा असते. म्हणून योग्य दृष्टी, विवेक दृष्टी, वैज्ञानिक दृष्टी ही लोकीय दृष्टी असते. ही बदलणारी दृष्टी असते. 1968 पर्यंत अणु हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आपण मानत गेलो. 68 साली अल्बर्ट लुईसनी त्या अणुचे फोड केले. बबल चेंबर हे उपकरण संशोधित केलं. आणि बबल चेंबर या उपकरणाच्या द्वारे एका सेकंदामध्ये 1 या आकड्यावर 22 शून्य द्यायची. एवढ्या वेगाने ही प्रकृती हा निसर्ग उत्पन्न होऊन नाश पावतो. तुम्हाला कधी सोडवता येईल? बुद्धी पाहिजे त्यासाठी, गणितज्ञ पाहिजे. एका सेकंदामध्ये 1 या आकड्यावर 22 शून्य द्यायची. एवढ्या वेगाने ही प्रकृती ही उत्पन्न होऊन नाश पावतो. परमाणु हा अणुचा 36वा भाग आहे. हे सूक्ष्म सत्य कसं असू शकेल? मी नाही मानत, तुम्ही मानत बसा. असे अनेक वैज्ञानिक पुढे येतील काही काळ. त्या परमाणुची फोड करतील. भगवंताची दार्शनिक दृष्टी आहे ना, ही बोधिचित्ताची दृष्टी. त्यांनी या प्रकृतीचं सूक्ष्मातिसूक्ष्म या निसर्गाले तुकडे तुकडे करून पाहिले. अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण. त्या आधारावर त्यांना सूक्ष्मदर्शन काय मिळालं? अर्थकलाप पहा. तथागतांनी ज्या शब्दाचं नियोजन केलेलं आहे त्याला अर्थकलाप ही संज्ञा दिलेली आहे, नामकरण केलेलं आहे. अर्थकलाप म्हणजे काय? अग्निवायू जे हे शरीर बनलेलं आहे ना, अग्निवायू जल आणि पृथ्वी धातू म्हणतो. पंचतत्वाचा पुतळा म्हणतो आपण. पंचतत्व म्हणजे एक आकाश भुलून जातं आपण. त्या आकाश म्हणजे काय तुम्हाला कळलं का? तुमच्या पोराबाळांनी विचारलं तुम्हाला आकाश म्हणजे काय, काय सांगाल तुम्ही? आकाश म्हणजे हे निळं निळं दिसतं ते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून निळा झेंडा दिला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला. निळे केस असतात ना भगवान बुद्धांचे. भगवान बुद्धांचे असे असे गोल 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 मुंडरे केस असतात वरच्या टोकाचे, निळ्या रंगाचे. मी पाहून आलो ना. ज्ञानश्री महास्तवरी मागच्या वर्षी बिमार पडून आहेत. आता थायलंडमध्ये आहेत. 100 उलटली त्यांची. त्यांच्या विहारात 3 दिवस राहण्याचा संधी मिळाली. त्यामध्ये भगवंतांची केस ते वाढत होत बरं. आता जुळलेले आहेत का तरी वाढत आहेत बरं का. भगवंतांच्या धातू, शारीरिक धातू त्यांची वृद्धी होत असते, वाढ होत असते. नाही तुम्ही अरे असं कसं वाढलं जातं? म्हणून म्हटलं की हे लोकीय दृष्टी आणि भगवंताची ही लोकीय ज्ञानापासून लोकोत्तर ज्ञानापर्यंत जी घेऊन जाते नित्य धातूपर्यंत, या भौतिक जगाचं अंतिम सत्य अट्ठकलाप आहे. बघा, अट्ठकलाप म्हणजे अग्नी, हे पोकळी, आकाश धातू म्हणजे पोकळी. 2
अठ्ठकलापामधील जे अंतर असते, पोकळी असते ना, ते सूक्ष्म आकाश धातू. जेव्हा तुम्ही विपश्यना ध्यान करताय ना, जेव्हा भंगाचा उत्पन्न होते, उदय वे तिसरे ज्ञान भंग. एकदा डोक्याच्या टाळीवर मन ठेवलं ना, एका सेकंदात खाली उतरून जाते शरीर आपलं आहे की नाही असं वाटायला लागतं. तरंग वेवलेट्स तरंग वाटायला लागतं. अरे काय झालं माझ्या शरीराला, कुठे गेलं माझं शरीर वाटायला लागतं. तुम्ही अभ्यास कराल ना तेव्हा तुम्हाला माहिती मिळते. हे विपश्यनेचे 10 प्रकारचे टप्पे. हे खरं आहे, या सभेमध्ये सगळ्यांनी विपश्यना कोणी नाही जमात आहे तिथली. हा हरहर किल्ला आहे त्र्यंबकेश्वर. बकब्रह्मा सहमपती, बकब्रह्मा सहमपती ब्रह्मा, महाब्रह्मा राजा आहे ना. ब्रह्म पारिसज्जा, ब्रह्म पुरोहिता. पुरोहित म्हणजे मंत्री होते, नाही तर पुरोहित ना ब्राह्मणांचं असतं, तुम्ही भक्त समजाल. पुरोहित हा पाली शब्द आहे, पुरोहित म्हणजे मंत्री होतं. ब्रह्म पारिसज्जा देवा, ब्रह्म पुरोहिता देवा आणि महाब्रह्मा देवा, याला म्हणतात 3 बकब्रह्मा. त्र्यंबकेश्वर हे आपलं नाव आहे. आता तिथे कर्मकांड चाललं. आता जाऊन आलो तिथे कुंभमेळ्याच्या बाजूला तेवढी गर्दी. जे कुंभमेळ्यात जाणार नाही ते म्हणे कुठे जातील माहिती नाही. जे कुंभमेळ्यात गेले, जे मेले, तो बागेश्वर बुवा म्हणतो त्यांना स्वर्ग प्राप्त झाला. धन्यवाद बाबा. ज्या ठिकाणी भगवंतांनी 3 महिन्या अगोदर माघ पौर्णिमेला जी घोषणा केली होती, महापरिनिर्वाण घोषणा दिवस जो संबोधला जातो, 3 महिन्यानंतर मी माझं महापरिनिर्वाण कुशीनगरला करेन. कुशीनगर का बरं? भिक्षू आनंद म्हणतो कुशीनगरलाच का? तिथं ओसाड जागा आहे. ओसाड असं म्हणू नको. मी ज्यावेळेला या संपूर्ण पारमितांचा डोंगर असताना मी चक्रवर्ती सम्राट होतो आणि माझं नाव महासुदर्शन असं होतं. महासुदर्शन सुद्धा तुम्ही वाचा सायंकाळी गेल्यावर दीघ निकायामध्ये. दीघ निकायामध्ये महासुदर्शन चक्र. सम्राट अशोक 4 तुकडे करायचे या पृथ्वीचे. ते काश्य आहेत, सुवर्ण, अमृत, हे जे 4 आहेत ना, जे महाबोधिसत्व जे असतात ना, जे एका जीवनामध्ये सम्यक संबुद्ध होतात, ते सिद्धार्थ गौतम जे सम्यक संबुद्ध झाले. कुशीनगर तेव्हा राजधानी होती, जगाचे राजे होते. त्यामुळे राजांनी राज्य चालवायचं कसं ते त्यांना समजतं. बाबासाहेब ना आपल्या 16 असंख्येय 1 लाख कल्प, 16 असंख्येय 1 लाख कल्प एवढ्या जीवनात यात्रा करत करत येत आहेत. जेव्हा बाबासाहेब चक्रवर्ती सम्राट बनतील तेव्हा त्यांच्याही अंगावर 80-32 लक्षणं आणि 80 अनुयोजन सुप्त असतील, परिपूर्ण नसतील. जशी सिद्धार्थ गौतम जन्माला आले, शेवटचं महाबोधिसत्वाचं जीवन, तेव्हाही ती परिपूर्णता नव्हती. लक्षण परिपूर्ण असले, पण सिद्धार्थ गौतमांनी बोधगया वैशाख पौर्णिमेला जेव्हा बोधी प्राप्त केली, 5ही मारांना पराभूत केलं, युद्ध केलं 5 माराविरुद्ध, तेव्हा ते सम्यक संबुद्ध झाले. केवढं मोठं युद्ध. धम्म म्हणजे पोरखेड नाहीये, मारा विरुद्धची प्रचंड लढाई आहे, युद्ध आहे. पंचमारे पराजित्वा तत्तो संबोधी उत्तम. 5ही मारांना पराभव करून ज्यावेळेला सम्यक संबोधी प्राप्त केली, त्यांच्या शरीरातनं आलो उब्बे अनंसुत्तेसु धम्मेसु चक्षुमुदपादी, धम्म चक्षु उत्पन्न झाले. ज्ञानमुदपादी, ज्ञान चक्षु उत्पन्न झाले. पंचमुदपादी, प्रज्ञा चक्षु उत्पन्न झालं. विद्या उदपादी, आर्य सत्याचा साक्षात्कार करताना दिव्य चक्षु उत्पन्न झाले. समंत चक्षु उत्पन्न झाले. बुद्ध चक्षु उत्पन्न झाले. बुद्धांची दृष्टी, त्यांनी या प्रकृतीचं संश्लेषण, विश्लेषण, विघटन आणि विभाजन करून पाहिलं. आतलं बाहेरचं, सजीवांचं, निर्जीवांचं. 10 सहस्र लोक धातू, 10,000 सूर्यमाला अशा आहेत की त्या ठिकाणी मनुष्य तर 31 प्रकारची काया धारण करणारे प्राणी असतात. जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन ते करतात त्यावेळेला स्वतः सहमपती ब्रह्मा मंदार पुष्पांचा वर्षाव करून साकार देतात.
तेव्हा लोकही आणि सगळे साधू साधू चालले. आपल्याला वाटतं धम्मचक्र प्रवर्तन केवळ बुद्धच करू शकतात, सम्यक संबुद्ध जे असतात तेच करू शकतात, ते अधिकार क्षेत्र त्यांचंच असतं. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणारे अर्यमत्रेय बुद्ध बोध गयला त्या बोधिवृक्षात उत्पन्न होतील ना, ते बोधिवृक्ष कालोगात नष्ट होईल पिंपळाचं, आणि तिथे नागा बोधिवृक्ष वाढेल, त्या ठिकाणी बुद्धत्व प्राप्त करतील. तेव्हा आता माहिती नाही, पण ते 5 बुद्धाचं जे चित्रीकरण केलेलं आहे ना मोदी विहारात, 5 पांडव म्हणतात, सांगतायत, लोकांना प्रचार करतात, ते या महाभद्र कल्पातले 5 बुद्ध होत. ककुसंड संड संड सैंदर्य सिंधू संस्कृती जी आहे ना, या बुद्धापासून तिथे 7x12च्या भिक्षूंच्या कुट्या मिळाल्या, भिक्षूंच्या विहिरी मिळाल्या, ते टिले आहेत ना, ते स्तूप आहेत. वैदिक संस्कृतीचं काही लेनदेन नाही तिथे. नगर आहेत ना, नगर 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 दिसले तिथे. नागर लिपी आहे ना, पुढे देवनागरी निर्माण केली गेली. शेषनागाच्या फण्यावर कुठे पृथ्वी आहे का? आपल्याला काय माहिती की हा शेषनाग म्हणजे हा नागसाप नव्हता, तो बुद्धिस्ट राजा होता, ज्यांच्या राजखंडात कालखंडामध्ये संपूर्ण संपूर्ण कसं जग व्यवहत होतं, जशी काय पृथ्वी तरलेली आहे. तेव्हा एवढं मोठं न्याय, स्वातंत्र्य, समतेचं आणि बंधुत्वाचं राज्य होतं त्या नागराजाचं. हा संदर्भ ही म्हण आहे, त्या म्हणीची उकल आपल्याला करता येत नाही. आपण पृथ्वीपूर्वी बाबासाहेब 25 डिसेंबर 1954 साली देहू मूर्तीची प्रतिष्ठापना करताना ते बोलले होते, 2000 लेण्या या देशात आहेत, यापैकी 1700 पेक्षा वर लेण्या एका महाराष्ट्रात आहेत. याचा अर्थ काय की 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता. कुणबी, तेली, कोणी, माळी, सगळे ब्राह्मणेतर, आदिवासी, भटकाळी, मुक्त समाज, धर्मांतरित झालेले मुस्लिम असू दे की ख्रिश्चन, हे काळचे नागवंशी लोक आणि प्राचीन काळातले आपण नागवंशी लोक हे बुद्धिस्ट होते. बाबासाहेबांनी किती ठोकून पिटून सांगितलेलं. आम्ही सगळे लोक आपण आपला इतिहास विसरून गेलो, विसरलो. हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1 जानेवारी 1927 भीमा कोरेगावच्या इतिहासाचं संशोधन करताना हे त्यांच्या चित्तात गवसलं. हे बोधिसत्वाचं महापुष्कळ चित्त असतं, दुसऱ्याच्या चित्तात नाही. इतिहासाचं संशोधन केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच करता आलं. वर्ण, जाती, वर्ग संघर्षाच्या इतिहासाची ही बहुप्रवाही इतिहासाची धारा, तिचं वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करता आले. हे खरं आहे की कॉम्रेड शरद पाटलांनी दी स्लेव्हरी ऑफ दासशूद्रा या दोनही खंडामध्ये वर्ण, जाती, वर्ग संघर्षाच्या इतिहासाची ही मीमांसा करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन, ज्यामध्ये ओतप्रोत ठेवून त्यांनी अप्रामाणिक सौंदर्य साकारण्याचा प्रयत्न, जरूर प्रामाणिक प्रयत्न केलाय. बुद्ध, मार्क्स, फुले, आंबेडकर हा बहुप्रवाही ही धारणा बहुजन समाजाला जागवण्यासाठी अब्राह्मणी साहित्याचं सौंदर्य प्रस्तुत करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती केली. या 84,000 धम्मस्कंदांच्या आधारावर अजूनही आपल्याला धम्म साहित्य सौंदर्य शास्त्राचं म्हणजे धम्म साहित्याचं सौंदर्य कोरता आलं नाही, साकारता आलं नाही. हे सौंदर्य आहे ना परिपूर्ण परिशुद्ध बोधी ज्ञानाची दृष्टी ओतप्रोत भरणं, हे सम्यक ज्ञान, जिथे अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण या ज्ञानाच्या आधारावर जे तुकडे तुकडे करून पाहिलं जातं, जे या प्रज्ञेच्या आधारावर मग लोकीय ज्ञानापासून लोकोत्तर ज्ञानापर्यंत जे नित्यबोध, सुखबोध आणि अनंतबोध या लोकोत्तर प्रज्ञेच्या आधारावर निर्वाण धातूच्या सत्याचा अनुभव केला जातो. जी नित्य आहे, जी उत्पन्न होत नाही, नष्ट होत नाही, अशी आहे. वैज्ञानिकाला नाही कळली, वैज्ञानिकांपुढे कुठलं असं काही उपकरण नाही आहे. वैज्ञानिकाची दृष्टी म्हणून लोकीय दृष्टी आहे. अजूनपर्यंत बुद्धांच्या दृष्टीपर्यंत ते पोहोचू शकले नाही आहे. त्यामुळे लोकीय ज्ञान आणि लोकोत्तर ज्ञानांची ही जी फरक आहे ना, ती तुलना अब्राह्मणी साहित्यकारांना, कॉम्रेड शरद पाटलांना प्रस्तुत करता आली नाही. तिलक यावर जो चौथा रंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोरलाय, हे 24 साऱ्याचं चक्र, हे तू बच्चे, आरंभण बच्चे, अधिपती बच्चे, अनंतर बच्चे, समानंतर बच्चे, सजात बच्चे, अंजन बच्चे, निश्चय बच्चे, उपनिश्चय बच्चे, पूरी याद बच्चे याद बच्चे, आसेवन बच्चे, कम्म बच्चे, विपाक बच्चे, आहार बच्चे, इंद्रिय बच्चे, जान बच्चे, मग्ग बच्चे, संपयुक्त बच्चे, विपयुक्त बच्चे, अति बच्चे, नत्ति बच्चे, विगत बच्चे, हे विगत बच्चे होती.
प्रत्येकच्या समुपात ते 24 कारणांनी समजावून सांगत. बाबासाहेबांनी तिथे का म्हणून लिहिलं असेल? हा तिरंग्यावर चौथा रंग का देखला असेल? तिरंगा म्हणणं कायद्याला चुकीचं आहे. या देशातले प्राईम मिनिस्टर देखील तिरंगा म्हणून मोकळे होतात. 4 रंग आहे. 4 नोबल ट्रूथ. आर्य सत्य 4 असतात, 3 नाही. राष्ट्रपतीच्या निवासावर धम्मचक्र प्रवर्तन नाही असं का बरं बाबासाहेबांनी लिहिले? कोणी विरोध केलाय का? भगवान बुद्धांचीच मूर्ती ठेवली, कोणी विरोध केलाय का? लोकसभेत आणि राज्यसभेत अध्यक्षांच्या खुर्चीच्या पाठीमागे धम्मचक्र प्रवर्तन आहे लिहिलंय. का बरं लिहिलंय? अजून संसदेत चर्चा नाही. तुमची संशय तिला मारलाय लकवा, ती झाली मुखी. अजून चर्चा नाही लोकसभेत. मी जाईल म्हणतो तिथे आणि खासदारांना 10 दिवसाचं विपश्यना शिबिर घेऊन या सगळ्या 24 आऱ्याचा अर्थ सांगेल. आणि जेवढं प्रायव्हेटायझेशन केलं आहे मोदींनी, त्याचं काय आता खाजगीकरण केलेलं ते सार्वजनिक काही करणार नाहीये. 337, 38 आणि 39 कलमानुसार असा हा द्रोहच करणं या संविधानाचा जे केंद्रबिंदू तो कोलमडून पाळणं आहे असा अर्थ आहे त्याचा. त्यामुळं तिथे जर गेलो असतो 10 दिवस आपली सत्ता आली असती. पण ही ईव्हीएम नावाची धाकटी बहीण आहे ना मनुस्मृतीची, सरकारने ती बोकांडीत मारली. ईव्हीएम लादून आमच्या मताचा अधिकार हिरावून घेतला गेला. तुम्ही कुठे बटन दाबली चालली कमळबाई. त्यामुळं लाडकी बहीण भावली नाही, लाडकी बहीण केवळ नाव आहे. वाट लागली. सुप्रीम कोर्टाला खरीदतायत, निवडणूक आयोगाला खरीदतायत. म्हणजे घटना कितीही चांगली असली आणि घटना राबवणारे जर लोक लायक नसले तर अशी स्थिती जवळपास दिसत आहे. आणि बाबासाहेबांनी एवढा मोठा हा समाज निर्माण करून नवा समाज घडवण्यासाठी, नवी माणसं घडवण्यासाठी ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संघटना हा समाज बदलण्यासाठी दिलेल्या होत्या. आणि तुम्ही मात्र बाबासाहेब तुमच्याकडे तक्रारी करतोय तुमच्या लेकरांच्या. बाबासाहेब ऐकताय का? बोलतायत का बाबासाहेब? समंता चक्रवालेषु अत्त आगच्छन्तु देवता. बाबासाहेब तुमच्या लेकरांनी तुमच्या संघटनांना तुकड्यात निर्माण करून टाकले. बाळासाहेब आंबेडकरांना तू वंचित बहुजन आघाडी घेऊन राहावं लागतं. बाळासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पार्टीत फुलवलेलं बरं राहील. तेच बॅनर हातात घ्या आणि पुन्हा नव्या जोमानं नव्या दमानं कामाला लागा. भिक्खू संघ आपल्या पाठीशी आहे. जेव्हा हे वलय मोठं निर्माण होईल, समता सैनिक दल, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ 2029चा काळ आता पुढल्या वेळेला इलेक्शन ईव्हीएम नाही होणार आहेत, मोठी मोठी आंदोलन होणार आहेत. काल परवाच आमचे महमूद प्राचा आरडाओळख या आमच्या महावीराच्या आंदोलनाला समर्थन केलेलं आहे. वकिलांनी उठाठण केली. या देशातल्या वकिलांची तुम्ही, या देशातल्या नागरिकांवर तुम्ही सोबत केली नाही. आणि वकिलांवर तुम्ही वकील अतिरिक्त काही बोलायला गेला तर त्यांची समज निष्कर्षित होणार आहे. त्यामुळे वकील रस्त्यावर उतरलाय, वकील आंदोलित होऊन उठलाय. वकिलांच्या आंदोलनाला भिक्खू संघ म्हणून मी या जाहीरतीवर या ठिकाणी बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना मी आवाहन करतो की वकील लोकांच्या संघटनांना हा नागरिकत्वाचा मूलभूत अधिकारांशी निगडित आहे. तो वकिलांचाच नाही तर सगळ्यांचाच अधिकार, तो मूलभूत अधिकार म्हणून आहे आणि तो नाकारला जाता का म्हणून वकिलांच्या या संघर्षाला आम्ही समर्थन करत आहोत. आम्ही संपूर्ण कायावाच्या आम्ही समर्थन करत आहोत. वकील लोकांचं हे वकील लोकांचा व्यक्तिगत केवळ व्यक्तिगत नाही तर हा सामाजिक बांधिलकीचा हा मूलभूत अधिकार आहे. ही मूलभूत अधिकारांची ठेवून हिरावून घेऊ नये कोणी. कारण एक सगळ्याच लोकांचे मूलभूत अधिकारांची पायमल्ली करून मागच्या दारानं कशी आणीबाणी सुरू असल्यासारखी वाटतंय. बाबासाहेबांनी मोठ्या मेहनतीनं कष्टजीनं हा न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठी हे तीनही संघटना पुनरुज्जीवित कराव्या. मातृ संघटनांची मेळावे बोलवून पुन्हा या 2029ला हे आपलं कसं राज्य फुलवू द्या, फळवू द्या आणि ठिकठिकाणी हा संपूर्ण आजही जेवढा पैसा येतो ना महाबोधी विहाराच्या नावावर, आता काय कोणावर टीका करायची, टीका करू नये असं वाटतं. पण हा योग्य कामी वापरला गेला पाहिजे. राम मंदिरासाठी पाठवलेला पैसा आहे बरं का. राम मंदिर उभारण्यासाठी तिथल्या कमिटीने पाठवलेला पैसा होता. त्यामुळे हे कठीण जे राम मंदिरच ते आपल्या जमिनीवर उभारलं गेले. तिथं विशाखीनं आपल्या मेंढक सृष्टी आजोबाच्या स्मरणासाठी म्हणून 84 खांबा होते. विहार उभं केलं होतं. त्यात मी साक्षीदार होतो कोर्टामध्ये. पण ती केस गेली
आमची केसट पटलावर घेतलेली नाही आहे सरकारने. त्यामुळं हा निर्णय विकृतपणे दिला गेला, आस्थेच्या आधारावर दिला गेला. जे जे खोदलं कोरोनाच्या कालखंडात आणि जे जे अवशेष अजूनही आहेत ते बुद्ध विहाराचे अवशेष आहेत. साकेत नगरी, ती साक्यांची नगरी होती ना, जुनं नाव. त्या साकेत नगरीचं नाव पुष्यमित्र शुंगानीच बदललेलं होतं. हे इतिहासाचे दाखले मिळतात आपल्याला. त्यामुळं हा असली राम म्हणजे पुष्यमित्र शुंगच होय. आपल्याला रामायणाची कथा एवढी आमच्या माथी मारली जाते. रावण म्हणजे लंकेचा, मी लंकेत जाऊन आलो, सारी लंका धुंडाळलो. रावणाचा यथापथा नाही आणि लंकेचा यथापथा नाही. या लंकाचा अलीकडचे 72चा नाव दिलेलं आहे. त्यामुळे मी जाऊन आहे असली लंका म्हणजे पाटलीपुत्र. कालच जाऊन आलो पाटलीपुत्र. तिथे अशोकराम मोठं ते गांधी मैदान म्हणतो ना, तेच अशोक बनवतं जुनं, ते रामायणातलं तुम्हाला दिसतं. कोणी त्या दगडावर राम लिहायला गेलं नाही, दगड काही पाण्यावर तरंगला नाही. आता तो टू व्हीलरनं जाऊ शकताय तुम्ही लंकेला, टू व्हीलरनं जाऊ शकताय, टू व्हीलरनं. त्यामुळे पृथ्वी जेव्हापासून थंडी झाली तेव्हापासून तशी आहे. त्यामुळे आम्हाला कपोल कल्पित घटना सगळ्या माथी मारल्या गेला आणि राम रावणाची कथा आमच्या हाती बोकांडीत बसवली गेली. हे 10 धम्मराजे ना, हे मौर्य राजे, आणि शेवटचा राजा हरला. म्हणून ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्मदीक्षा झाली, धम्मविजय दिवस, तो धम्मविजय, विजयादशमीचा दिवस, तोच दिवस हेरलाय. आणि पुष्यमित्र शुंगानी शेवटचा धम्मराजा सम्राट अशोकाचा पडणा, तो बृहद्रथ, त्याला पकडलं गेलं. दशहरा 10वा राजा हरला, त्यांची शस्त्र हिसकावून गेली. 15 दिवस नजर बंद करून ठेवलंय. आणि ज्या दिवशी सम्राट अशोकाने एकाच वेळेला 84,000 महास्तूपांची निर्मिती करून भगवंत बुद्धांच्या धातूंची एकाच वेळेला तेल परिवर्तन, तेलाचे दिवे प्रज्वलित करून पूजा केली गेली 84,000 स्तूपांची, तो दिवस म्हणजे दीपदानोत्सव. त्याच दिवशी कप्तानी पुष्यमित्र शुंगानी हत्या केली सम्राट बृहद्रथाची. याला राजकीय प्रतिक्रांती असं डॉक्टर बाबासाहेब वर्णन करतात. प्रतिक्रांती. पुष्यमित्र शुंगानी हा शेवटचा धर्मराजा बृहद्रथ याची कप्तानी हत्या करून श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची दरार बाबासाहेब 1927ला भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ काढले. श्रमण म्हणजे एकेका श्रमणाचं डोकं कापून आणण्यासाठी गुरुदक्षिणा म्हणून 100 कालशा पण द्यायला गेले, दिले तसे. म्हणून ते नारळ बिरळ ठेवतात ना घटावर, ते नारळ म्हणजे भिक्षूचं कापून आणलेलं गुरुदक्षिणा. तर गुरु पौर्णिमा, त्या पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन दिवस हा दिवस होता. एकाच बुद्धांची गोष्ट नाही. बाबासाहेब जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतील ना, धम्मचक्र प्रवर्तन तेव्हा करतील ना, तेव्हा बाबासाहेब या आषाढी पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तित करतील बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर. जसं सिद्धार्थ गौतमाचा जन्माची कहाणी सुरू झाली ना, आपल्या मातेच्या कुशीमध्ये प्रवेश करणारा तो दिवस आषाढी पौर्णिमेला. वयाच्या 39व्या वर्ष महाभिनिष्क्रमण, हे त्याग करणार, गृहत्याग करणे, महाभिनिष्क्रमण आषाढी पौर्णिमेला. बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन करतात ती आषाढी पौर्णिमेला. संघाची उत्पत्ती होती ती आषाढी पौर्णिमेला. आणि भगवंतांची आणि भिक्षू संघाच्या वर्षावासाचा प्रारंभ होतो ती आषाढी पौर्णिमा. या पाचही घटना सगळे बुद्ध आश्रम समाज, सगळ्या सम्यक संबुद्धांच्या कालखंडात या पाचही घटना एकसारख्या असतात. बाबासाहेबही जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतील, या पाचही घटना त्यांच्या जीवनात एकसारख्या घडत असते. सगळे बुद्धा समाज. निसर्गाचे काही नियम ठरलेले आहेत. आता बाबासाहेब बुद्ध होतील का? तुमचा आहे का विश्वास? बरं सायंटिस्ट आहे का? म्हणजे त्यांना विचारलं गेलं, जवळपास अर्ध्या तासात प्रवास करतो एलन मास्क, वेगात प्रवास करतो ना भारतातला एकदम अमेरिकात. त्याला विचारलं, आहे तो दुसऱ्या संप्रदायाचा, पण त्याचा आदर्श, तुमचा आदर्श कोणता? बुद्धाकडे बोट दाखवतात. म्हणजे बुद्धाला जी दृष्टी होती ती त्यांना नाही आहे ना, वैज्ञानिकांना नाही आहे. त्या वैज्ञानिकांची दृष्टी ही बुद्धीच्या कसरतीच्या आधारावरची दृष्टी, प्रज्ञेची नाही. म्हणून लोकीय दृष्टी आणि लोकोत्तर दृष्टी यामधला हा जो भेद आहे ना, यामधला भेद हा प्रज्ञेच्या आधारावर संश्लेषण, विश्लेषण, विघटन आणि विभाजन करून पाहणं. म्हणजे प्रारंभिक पाऊल चालताना दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी पटिपदा या चारही सत्याचा अनुभव करत करत चालणं. म्हणजे वीतरागी, वीतद्वेषी, वीतमोही होऊन कर्म करणं हे प्रारंभिक पाऊल आहे बोधिचित्ताचं. हे प्रारंभिक पाऊल आहे. म्हणून अशी ते पीते खाईते साईते संप जानकारी होती.
चालताना बसताना उठताना. मी जसं बोलत आहे ना आता, मी तोंडाने बोलतोय, मन काम करत आहे ना. त्या वेदना इकडे हे बाहेरचं मन बोलतं, हे अंतर मन इकडे वेदनांचा उदय उदय सुरू असतं. प्रत्येक काळ सती संपजन्य नरंचती, एक क्षणही असा बेहोशीतला जाता कामा नये. नाहीतर कधी एवढा घोटाळा होईल ना. बरं झालं कमीत कमी त्या लंडनच्या कोर्टातनं निकाल लागलाय. कोविशिल्ड ज्यांनी ज्यांनी घेतलंय त्यांना एक तर ब्रेन हॅमरेज होऊन मरतील, हृदय विकाराच्या झटक्यानं मरतील, किंवा ज्या रोगांनी ते पछाडलेले असतील त्या रोगांची प्रवृत्ता घेऊन मरतील. ही 3 कारण लंडनच्या कोर्टातनं जे रिझल्ट लागले ना, तर ते 3 कारण साबित केली गेली. हे आमचे देशपांडे सर इगतपुरीतले, ते हार्ट अटॅकनं दरवाजा तोडावा लागला. म्हणजे कितीही वेगात आपल्याला मृत्यू आला, ओढवला, आणि हार्ट अटॅक आला. पहा मरणांतिक वेदना किती कमीत कमी क्षण आपल्याला मृत्यू येतो, तरी अनित्यबोध पुष्ट व्हायला पाहिजे. साधकांना हा येणारा क्षण आहे ना, चित्त क्षण, जर अनित्यबोध पुष्ट झाला तरच आपला परत मनुष्य जन्म निर्माण होऊ शकेल. मनुष्य दुर्लभ मनुष्य भाव, ते हिंदू असोत, बौद्ध असोत, जैन असोत, शीख असोत, यहुदी असोत, जागरूकपणे आपल्याला आपली काया त्यागता आली तरच तुमचा मनुष्य वा देवता लोकांमध्ये जन्म होईल. नाही तर काही खरं नाही तुमचं. गुराढोरांमध्ये, कोंबड्या कांबड्यांमध्ये, बकऱ्या बुकऱ्यांमध्ये, उंदरा वांदरांमध्ये, लिकटा लुकटांमध्ये, गेचोड्या गाचड्यांमध्ये तुमचा जन्म पक्का ठरलेला आहे समजा. कारण मरणांतिक तुम्ही काही स्वतःपन्न तरी आहात का? नाही ना. मग मरणांतिक वेदना येतील, त्यामुळे अपायगतीत नरक लोक, प्रेत लोक, असुर लोक किंवा तिर्यक पशु पक्षी प्राण्या यामधल्याच वेदना येतील. सम्राट अशोकाला असंच झालं. एवढी मोठी कामं केली, सुरुवातीला चांगलं चिंतन मनन आलं, पण त्यांच्या पत्नीने ज्यावेळेला बोधिवृक्ष जाळलाय, बोधिवृक्ष जाळलाय, तेच चिंतन मनन शरीरात चित्तात सुरू झाले. त्याला तिचं काय करू, कापून तुकडे तुकडे करू की काय करू, एवढा क्रोध हा एवढा अनावर झाला, एवढी वेदना दुःखद आली, समता पुष्ट झाली नाही. आणि अशा रीतीनं शरीर बेहोशीमध्ये सम्राट अशोकाने त्यागलं. म्हणून त्यांनी अपायगती जन्म घेतला. साप योनीत त्यांचा जन्म झालाय, मी सांगत नाही. त्यांचाच मुलगा महेंद्र जो अर्हत्व प्राप्त झालेला, 6 प्रकारची अभिज्ञा प्राप्त केलेली, तो सांगतोय माझ्या वडिलांचं काय झालं मेल्यानंतर, कुठे जन्म घेतला, साप म्हणून पाहतोय. त्याच्यासाठी सुत्तपठण केलं, सत्यक्रिया केली. एतेन सत्यवजेन हो तुम्ही जय मंगल, रोज म्हणताय ना बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना म्हणताय. या सत्यवचनाला माझं मंगल हो म्हणताय की नाही रोज? हे सत्यक्रियाच आहे. बुद्ध धर्म संघवंदना म्हणणार, बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती, या सती कमीत कमी हे तरी म्हणता आलं पाहिजे ना जागरूकपणे. मरणांतिक वेदना आली तर, पण एवढ्या दुःखद वेदना आल्या की सम्राट अशोक साप येईल. मला तर कुठं विश्वास होईल का? पहिल्यांदा चंड माणूस मी, कसा विश्वास, मला विश्वासच होत नव्हता. वाचता वाचताना ग्रंथ हे अनुपिटकात लिहिलेला आहे, महावंशे या अनुपिटकामध्ये पृष्ठ नंबर 183 दिसत तुम्हाला. त्यांनी काया त्याग केल्यानंतर सर्प योनीमध्ये त्यांनी पटिसंधी घेतली, जन्म घेतला. अभिधम्मत्त संघो भाग 2 पृष्ठ 595 या पृष्ठावर देखील अंकित केलेला एवढा पॅराग्राफ आलेला आहे. महेंद्र हे कथन करतोय, अनंत महेंद्र कथन करतो, त्याच्यासाठी सुत्त पठण करतो. खरंय, माझ्या वडिलांची सातत्यानं 10 वर्ष चतुर्दिशेनं आलेला भिक्षू संघ मला 10 वर्ष सातत्यानं दानात करत गेले. भिक्षूंना विहार बांधून दान करणं, त्यांना हस्तपरिष्कार दान करणं, त्यांना निवास दान करणं, त्यांना औषध, त्यांना भोजन दान करणं, या सगळं 10 वर्षापासून त्यांचे 10 घडे परिपूर्ण झाले. पण मरणांतिक वेदना आल्या, त्यांना मार्गदर्शक मिळालेला नाही. त्यांचे 10ही पारमितांचे घडे भरलेले होते, तरी मार्गदर्शक न मिळाल्यामुळे ते अपाय गतीला गेले. बरं झालं त्यांचा मुलगा, मुलगी, जावई, नातू अरहत झाले, साऱ्या लंकेत पाठवलंय, विकुडी झाले, अरहंत प्राप्त केले. त्यांना कल्याण मित्र कमीत कमी मेल्यानंतर तरी मेला माझ्या वडिलांचं काय झालं त्याला सत्यक्रिया तरी करता आली. तुमचे मुलं कोणी अरहत आहेत का? तुमचं काय होईल? तुमच्या तोड चेहऱ्याकडे तर पाहून कसा विश्वास टार काय होईल उंड्याचं. कठीण काम आहे. या अपाय गतीच्याच वेदना येतील, अपाय गतीच्यात. अनित्य बोध पुष्ट झाला तर बरं, नाही तर तुमचं काहीच खरं नाही आहे.
मरणांतिक वेदना या अपाय गतीकडे नेणाऱ्या असतील, अनित्य म्हणून ज्यांनी ज्यांनी विपश्यनाचे शिबिर केलेलं आहे ना, हे बघा गायकवाड, हे आमची महादेव कोळ्यांची पोरं आहेत ना, आता ते कोळी पण मागासलेले आहे, ते आता बाहेर येतील, ते लवकर शिबिराला जातील. त्यांना अनित्यबोध पुष्ट झाला. ही माय पहा शेवटची आता बुद्ध वंदना करतो ना, ही माय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेम धम्मं पूजेम. भगवान बुद्धांनी जो पटिवाद जो मार्ग सांगितलेला आहे, त्या मार्गावर चालणं म्हणजे खऱ्या अर्थानं बुद्ध धम्म संघाची वंदना करणं, म्हणजे खऱ्या अर्थानं बुद्ध धम्म संघाची वंदना करणं आहे. सभ्य संखारा नित्याती, सभ्य संखारा दुःखाती, सभ्य धम्मानत्ताती यदा पंजाय बसती. प्रज्ञेमध्ये रमण करत राहणं, प्रज्ञा विहारी बनणं म्हणजे बुद्ध धम्म संघाचं अनुसरण करणं होय, धारण करणं होय. रोज आपण म्हणतो पण लक्ष राहत नाही. हे सती संपत जन्य नरेंचती. पहिलं शिबिर म्हणजे सतीपत्तान शिबिर असतं. ज्यांनी ज्यांनी नाही केलं त्यांनी करायचं. निरंतरता, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी दोन्ही हे महिन्यातले 4ही उपवासात पालन करायचे. दर रविवारी सुट्टीचा दिवस आहे, यायचंच विहारात, पण पौर्णिमा, अमावस्या, अष्टमीला यायचं, दानादी कर्म करायचे, भिक्षूंना बोलवायचं, धम्मश्रवण करून घ्या. दुर्लभ धम्मश्रवण. धम्मश्रवणच करता आलं नाही तर धारण कसा करता येईल? धम्म धारण करताना मार्गदर्शक नसला, पंच 5ही मारांना पराभूत करण्यासाठीच हे ज्ञान मार्गदर्शक जर नसला तरी देखील आपली सुगती होईल याची गॅरंटी नसते. म्हणून 10ही पारमितांचे घडे भरलेले असले तरी मात्र मार्गदर्शक आपल्या पुण्यकर्माच्या आधारावर सत्यक्रिया करून लावला जातो. या बुद्धविहाराच्या संघ मित्रा बुद्धविहार, या बुद्धविहाराच्या मूर्तीची भगवंताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या सत्यवचनानं तुमचं सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं भलं हो. या पहिल्या परिषदेचं मी याच ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. उद्घाटनीय प्रवचन याच ठिकाणी मी थांबतो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सद्मंगलम, भवतु सद्मंगलम, भवतु सद्मंगलम. चक्रवालेषु